नमस्कार, आईचे पदार्थ या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत। आणि आज आपण बनवणार आहोत पावभाजी। मी घेतलेले आहे 2 बटाटे, 1 बीटरूट, 2 कांदे, थोडा फ्लावर आणि 2 टोमॅटो, 3 शिमला मिरची घेतल्यात, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। हिरव्या वाटाण्याच्या शेंगा मी सोलून घेतलेल्या आहेत आणि ह्या भाज्या सर्व मी धुवून मोठ्या मोठ्या चिरून घेतलेल्या आहेत। तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मी चिरलेल्या आहेत भाज्या। ही रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि 15 मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते। तर आपण प्रथम घेतलं आहे कुकरमध्ये 4 चमचे तेल घेतलेलं आहे मी। त्याऐवजी तुम्ही बटर पण वापरू शकता। तर ज्यांना समजा कमी तेल वापरायचं आहे तर तुम्ही 2 चमचेमध्ये पण या भाजीला तयार करू शकता। आणि मी इथे 4 चमचे घेतलेला आहे। त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत 1 चमचा। आणि मुलांच्या आवडीचा हा पदार्थ असल्यामुळं आपण आठवड्यातून एकदा तर बनवू शकतो, कारण सगळ्या भाज्या मुलांच्या पोटात जातील याची काळजी आपण आईनेच घ्यायला पाहिजे। तर मी याच्यामध्ये मसाला वापरत आहे पावभाजीचा मसाला मी 2 चमचे घेतलेला आहे। त्यामध्ये हळद टाकलेली आहे अर्धा चमचा आणि थोडी धने पावडर पण वापरत आहे मी अर्धा चमचा। आणि घरी बनवलेला काळा मसाला घेतलेला आहे मी इथे थोडा म्हणजे पाव चमचा। अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे। तुम्ही जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर तुम्ही चवीप्रमाणे थोडंसं तिखट घेऊ शकता आणि भाजी चविष्ट बनवू शकता। हे सर्व मसाले आपण तेलात घालून घेऊया आणि थोडंसं कमी गॅसवरतीच हे मसाले परतून घ्यायचे आहेत आपल्याला, त्यामुळे मसाला जास्त करपणार नाही। मसाले चांगल्या पद्धतीने जर तळले गेले तर त्याचा फ्लेवर भाजीमध्ये चांगला उतरतो आणि भाजी खायला खूप स्वादिष्ट लागते। आणि आपण याच्यामध्ये कांदा घालत आहोत। कांदा घालून थोडंसं परतून घेतलं की त्यामध्ये सर्व भाज्या घालायच्या आहेत आपल्याला। पाहू शकता तुम्ही सर्व भाज्या एकदाच घालू शकता, असं काही नाही आहे की एक भाजी घालायची आहे। सर्व भाज्या एकदम घातल्या तरी चालतं। आणि आपण थोडंसं पाणी घालून सर्व भाज्या घालून हे कुकर लावून घेणार आहोत। म्हणजे भाजी चांगली 2 शिट्ट्या झाल्या की भाजी आपली इन्स्टंट तयार होणार आहे 2 शिट्ट्यामध्ये। तुम्हाला मुलांसाठी गडबडीच्या वेळेमध्ये जर मुलांना असं खूप खाण्याची इच्छा होत असेल तर मग आई काय बनवते आज असं मुलं म्हणतात, तेव्हा तुम्ही हे असे पदार्थ पटकन इन्स्टंट बनवून देऊ शकता आणि मुलांना ही पावभाजी नक्की आवडणार हे मी तुम्हाला आत्ता सांगत आहे। तर याच्यामध्ये मी बटाटे घालत आहे। मी लगेच टोमॅटो पण टाकलेला आहे। टोमॅटो आणि फुलगोबी, बीटरूट यामध्ये मी ॲड करणार आहे। बीटरूटमुळे भाजीला खूप छान कलर येतो, त्यामुळे मी इथे बीटरूट वापरत आहे। बाहेरची जेव्हा आपण पावभाजी खातो त्यामध्ये फूड कलर वापरलेला असतो, तो शरीराला हानिकारक आहे। तर मग बीटरूट वापरून आपण भाजी लाल कलरफुल अशी बनवू शकतो, त्यामुळे मी इथं बीटरूट वापरलेला आहे। सर्व भाज्या मी हलवून घेत आहे। यात मी वाटाणे घालत आहे। आता यात पाणी ॲड करायचं आहे जोपर्यंत भाजीवरती 1 बोटभर पाणी आलं पाहिजे एवढं पाणी तुम्ही घालू शकता। जास्त पण पाणी घातलं तर भाजी पातळ होऊ शकते, त्यामुळं भाजी बुडेल इतकंच पाणी घालायचं आहे। त्यामध्ये ॲड करायचं आहे मीठ, चवीप्रमाणे मीठ घाला। आणि कुकरचं झाकण बंद करून घ्या। कुकरला तुम्ही 3 शिट्ट्या करू शकता किंवा 4 पण करू शकता। मी इथे 3 शिट्ट्या केलेल्या आहेत। बघा भाजी किती छान प्रकारे शिजून मऊ झालेली आहे। भाजीला मी हलवून घेतलं आणि आपली भाजी मॅश करायची आहे। आता भाजी मॅश केल्यानंतर भाजीला इतका छान कलर येतो की आपण त्यामध्ये बीटरूट ॲड केल्यामुळे भाजीचा कलर एकदम सुंदर होणार आहे। पहा भाजीचा कलर किती छान दिसत आहे। आता आपण त्यामध्ये कोथिंबीर ॲड करत आहोत
आता आपली भाजी आहे रेडी. तर आपण कांदा, लिंबू, कोथिंबीर टाकून आपण भाजी सर्व केलेली आहे पावसोबत खाण्यासाठी. रेसिपी आवडली असेल तर ट्राय करून कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा व असेच नवनवीन पदार्थ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बाय बाय.